पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की या अभिनेत्याच्या घरच्यांची इच्छा होती की त्याने अभिनयाच्या क्षेत्रात कामच करू नये, म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याने आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने बॉयलर बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये काही दिवस काम केलं. नंतर कॉम्पोसिन वगैरे शिकून काही वर्ष स्वतःचा प्रिंटिंगचा बिझनेससुद्धा केला. पण वडील आणि बहीण अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्यांची सुद्धा पावलं आपोआप इकडेच वळली. आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे हे दिग्गज अभिनेते म्हणजे विजू खोटे. 17 डिसेंबर 1941 रोजी मुंबईमध्ये विजू खोटे यांचा जन्म झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबईमध्ये पूर्ण केलं. मग मगाशी नमूद केल्याप्रमाणे वेगवेगळी कामं करून ते अभिनय क्षेत्राकडे वळले. खरं तर अभिनय हा त्यांच्या रक्तातच होता, कारण त्यांचे बाबा नंदू खोटे हे मूकपटांमध्ये आणि मराठी रंगभूमीवर पहिल्यापासून कार्यरत होते आणि त्यांच्या ज्येष्ठ भगिनी शुभा खोटे या हिंदी तसंच मराठी चित्रपट जगतात आजही प्रसिद्ध आहेत. या दोघांमुळे अभिनयाची पार्श्वभूमी विजू खोटे यांना घरातूनच मिळाली. त्यामुळे कोणतंही शिक्षण न घेता सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाची छाप चित्रपट जगतात उमटवली. वयाच्या अवघ्या 6व्या-7व्या वर्षीच त्यांनी ती आणि ते या मराठी चित्रपटातून सिने जगतात पदार्पण केलं होतं. पण अभिनय क्षेत्रातच काम करायचं ठरवल्यानंतर 1964 साली प्रदर्शित झालेल्या या मालक चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची खऱ्या अर्थानं सुरुवात केली. अशी ही बनवाबनवी, गंमत जम्मत, आमच्यासारखे आम्हीच, चंगू मंगू, सगळीकडे बोंबाबोंब, आयत्या घरात घरोबा, उत्तरायण, एक उन्हाळ दिवस, व्हेंटिलेटर अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी अविस्मरणीय भूमिका साकारल्या. याच काळात विजू खोटे यांनी भरत दाभोळकर यांच्या अनेक इंग्लिश नाटकांमध्ये सुद्धा काम केलं, ज्याचे प्रयोग परदेशात सुद्धा झाले. 1969 साली प्रदर्शित झालेल्या जीने की राह या चित्रपटातून विजू खोटे यांनी हिंदी चित्रपट जगतात पदार्पण केलं. खिलोना, बेनाम, शोले, कालीचरण, परवरिश, कर्ज, नसीब, विधाता, आखरी रास्ता, कर्मा, दिल, घायल, क्रांतीवीर, अंदाज अपना अपना, घातक, चायना गेटपासून अगदी अलीकडच्या काळातील गोलमाल 3, अतिथी तुम कब जाओगे, अजब प्रेम की गजब कहाणी, सलाम ए इश्क अशा अनेक चित्रपटात त्यांनी अभिनय केला. हिंदी चित्रपटात अंदाज अपना अपना मधील रॉबर्ट, गोलमाल 3 मधील शंभू काका, तर मराठी चित्रपटात अशी ही बनवाबनवी मधील बळी, गंमत जम्मत मधील दामू अशा विजू खोटे यांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिक प्रेक्षकांच्या पसंतीच्या आहेत. चित्रपट आणि नाटकांबरोबरच त्यांनी सिरियलमध्ये सुद्धा अनेक वर्ष काम केलं. घर जमाई, फॅमिली नंबर 1, श्रीमान श्रीमती या त्यांच्या काही गाजलेल्या सिरियल्स आहेत. जबान संभाल के या लोकप्रिय सिरियलमध्ये विजू खोटे यांनी बहीण शुभा खोटे आणि भाची भावना बलसावर यांच्यासोबत एकत्र काम केलं होतं. विजू खोटे यांच्या सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलेल्या शोले चित्रपटातील कालिया या भूमिकेबद्दल त्यांनी एक आठवण एका मुलाखतीत सांगितली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी एक प्रसंग विजू खोटे यांच्या जीवावर बेतला होता. त्यांना जी घोडी मिळाली होती ती कोणाचंच ऐकत नसे. चित्रीकरणादरम्यान 6-7 वेळा त्या घोडीने विजू खोटे यांना खाली पाडलं. एका सीनमध्ये ट्रेन बघितल्यावर त्या घोडीनं विजू खोटे यांना खाली पाडलं. त्यांचं डोकं एका दगडावर आपटलं आणि ती घोडी त्यांच्या अंगावरून उडी मारून गेली. सुदैवाने त्या घोडीचं एक खूर फक्त त्यांच्या हाताला लागलं आणि जास्त काही झालं नाही. पण या अनुभवामुळे पुढच्या काळात विजू खोटे यांनी घोड्यांबरोबर शूटिंग करण्याचं टाळलं. आपल्या 6 दशकांच्या कारकिर्दीत विजू खोटे यांनी 400 पेक्षा जास्त हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. प्रमुख अभिनेत्याबरोबर सहाय्यक अभिनेत्याला किती महत्त्व असतं हे त्यांच्या भूमिका बघून आपल्या लक्षात येतं. काही चित्रपटात ते खलनायक म्हणून रसिकांच्या मनात राहिले, तर काही चित्रपटात आपल्या अभिनयाने हसवून
प्रेक्षकांच्या मनाला त्यांनी भुरळ घातली. 30 सप्टेंबर 2019 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज विजू खोटे आपल्यात नसले तरी त्यांनी अजरामर केलेल्या भूमिकांमधून ते कायम आपल्या स्मरणात राहतील हे मात्र अगदी खरं आहे. त्यांची कुठली भूमिका तुम्हाला आवडते ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.